विनायक, आत्ताची बातमी आपण बघितलं, सगळ्यात मोठी बातमी आपण टीव्ही9च्या प्रेक्षकांना दिलेली आहे ती म्हणजे पंकजा मुंडे हे बैठकीतून, मंत्रिमंडळाच्या बैठकीतनं बाहेर पडलेले आहेत, नाराज असल्याचं कळतंय। आता या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या तिथले आंदोलनकर्ते कशा प्रकारे घेत आहेत तर त्यांना विचार। बरोबर आहे वैभव, आपण थेट त्यांना प्रश्न विचारूया। अजून ही बैठका सुरू आहेत, पंकजा मुंडे सुद्धा बैठकीतून बाहेर पडल्यात, त्यामुळे कोणत्या प्रवर्गातून देतात तोही थोडासा अजूनही संभ्रम कायम आहे। काय तुमचं म्हणणं? मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक लावण्याचं कारणच ते होतं की आम्ही वॉच ठेवू नये पूर्ण सभागृहावरती, आणि काही लोक आमच्या आतमध्ये पण घुसलेले तिथं, आणि ते पूर्ण लक्ष देऊन ठेवले की कोण विरोध करते मराठा आरक्षणाला याच्यावरती बारकाईने आमचं निरीक्षण चालू आहे। आणि ही राज्याची समिती आता जोपर्यंत आरक्षण विधानसभेत कायद्याच्या कचाट्यात टिकणारं घोषित होत नाही तोपर्यंत आझाद मैदानावरनं एकही राज्य समन्वयक घरी जाणार नाही, हे आज आम्ही इथं ठराव घेणार आहेत आणि तो ठराव इथं आता मांडणार आहेत। जी बैठक होती त्यातून पंकजा मुंडे बाहेर निघून गेल्यात, त्यामुळे साहजिकच ओबीसीला कुठेतरी धक्का बसेल असे त्यांना भीती वाटत असेल, त्यामुळे त्या गेल्या असतील। तुमचं काय म्हणणं? आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही आरक्षण हे महाराष्ट्र शासनाकडे मागतोय, कुठल्या व्यक्तीकडे मागत नसून, कुठल्या जातीकडे मागत नसून फक्त महाराष्ट्र शासनाकडे आम्ही आरक्षण मागतोय। याच्या अगोदर ज्या ज्या सरकारने आरक्षण दिले तर कुणाला विचारून दिलेलं नाही, कुठल्या व्यक्तीला विचारून दिलेलं नाही। एक शासन निर्णय असतो, एक पद्धत आहे। शासनामध्ये बसलेले IAS ऑफिसर ह्या लोकांपासून ती मंत्रिमंडळ हे संवैधानिक मार्गाने आरक्षण देणारे, त्यांच्याशी आमचं कुठलंही आता मतभेद नाही, तर आता आम्ही त्यांच्यावर फक्त वाच ठेवू नयेत। जर आता त्यांनी आरक्षण दिलं नाही तर ह्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील। सर, तुम्ही काय सांगाल? साहजिकच सगळी घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी होत असताना तुमचे कशा प्रकारे हे सगळी बैठक चालणार? आमचा एकच विषय आता याच्यात की आरक्षणावरती सरकारने हा विषय फिरवलाय पूर्ण। आमच्या 20 मागण्यात आरक्षणाबरोबर बाकीच्या 7 ते 8 GR जे निघालेले त्याच्यात शब्दछेल केलेला आहे, काही त्रुटी आहेत, ते पण चेंज करून आम्हाला अर्जंटमध्ये पाहिजे। महाराष्ट्रात 13,700 जणांवरती गुन्हे दाखल झालेत, ते पण मागे घेतले पाहिजे बिनशर्तपणे। एक वेगळा प्रश्न, बाजूला ओबीसी नेते सुद्धा आंदोलन करतात, ओबीसी समाज सुद्धा आंदोलन करतोय, कारण त्यांच्या प्रवर्गात कुठेतरी बाधा येईल असं त्यांचं म्हणणं आहे, त्यामुळे त्याबद्दल काय? ओबीसीला आम्ही विचारतच नाही, आम्ही सरकारकडे आरक्षण मागतोय, कुठल्या समूहाकडे आरक्षण मागत नसून आम्ही सरकारकडे आरक्षण मागतोय। ते सरकारने ठरावं, आमच्या कुठल्याही जातीबद्दल आक्षेप नाही, कुठल्या समाजाबद्दल आक्षेप नाही। आमची ही मराठा समाजाची 28 वर्षाची ही मागणी महाराष्ट्र शासनाकडे आम्ही मागणी करतोय, त्यामुळे कुठल्या जाती समूहाने ह्याच्यामध्ये विरोध करू नये, आमची त्यांना नम्र विनंती। त्यांनी आतापर्यंत आरक्षणाचा भोग घेतलेला आहे, म्हणजे याचा अर्थ बाकीच्यांनी कुणी त्याच्यात यायचं नाही का? आमच्याकडे जे काय मराठा 80% शेतकरी आत्महत्या करू लागलेत, तरुणांनी 42 आत्महत्या केल्या त्या आरक्षणासाठी, तर त्या समाजाने समजून घेतलं पाहिजे की हे आरक्षण सरकारकडे मागतायत, तर तुम्ही सरकारकडे धरणे द्यायची गरज नाही। तुम्ही ज्यावेळेस आरक्षण घेतलं त्यावेळेस मराठा समाजाने मोठा भाऊ म्हणून तुमच्या बरोबर राहिले, कुणीही विरोध केला नाही। तर माझी कळकळीची विनंती सर्व समाज बांधवांना की तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा, कुठलाही विरोध करू नका। बरोबर आहे वैभव, सगळ्यांनी विनंती या ठिकाणी केली जाते। सगळी ही समन्वय समितीची या ठिकाणी बैठक सध्या सुरू आहे, वॉच ठेवलं जात आहे कशा प्रकारे आरक्षण दिलं जाईल, कशा प्रकारे विधेयक मांडलं जाईल, आणि त्यासाठी सगळेजण राज्यभरातले समन्वयक जे आहेत ते या ठिकाणी आता आझाद मैदानात उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात। वैभव, नक्कीच विनायक, आणि चिंतेचं वातावरण देखील तितकंच आहे का, काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, आणि सभागृहात काय घडतं ती प्रत्येक बातमी विनायक आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोतच। या सगळ्या आंदोलनकर्त्यांना विचार की काही मराठा संघटनांनी अशी देखील धमकी दिलेली आहे की आज जर आम्हाला आरक्षणाविषयीचं ठोस काही कळलं नाही तर मात्र गनिमी काव्यानं आम्ही थेट विधानसभेवरती हल्लाबोल करू। काय नेमकं वाटतंय? थोडंसं पेशन्स ठेवायला अजून हवा, कारण इतकी वर्ष वाट पाहिलेली आहे मराठ्यांनी। बरोबर आहे वैभव, आपण पुन्हा एकदा त्यांना विचारूया, जर आरक्षण मिळाले नाही तर गनिमी काव्याने आंदोलन करू असंही तुम्ही अनेक धमकी दिलेली गेलेली आहे किंवा तुमचं म्हणणं आहे, परंतु आता काही वेळ थोडीशी उरलेली आहे, त्यामुळे थोडासा पेशन्स ठेवणं गरजेचं आहे। हो, आम्ही पेशन्स ठेवलेले आहेत, गेली 28 वर्षापासून आम्ही पेशन्स ठेवलेले आहेत, त्यामुळेच काही उद्रेक झालेला नाही। परंतु ह्या शेवटच्या क्षणात जर का कोणी सूर्याजी पिसासारखे जर अवलादी येतं कोण आल्याच तर त्यांचा आम्ही 2019च्या इलेक्शनमध्ये बंदोबस्त करण्यात येईल त्यांचा, कारण मराठा समाजानं आतापर्यंत सर्वांना समजावून घेऊनच त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही बाधा आणलेली नाही आरक्षणामध्ये, परंतु आमच्यावरच आता उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्या युवकांच्यावर। त्यांच्यासाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे, कारण आरक्षण नसल्यामुळं शिक्षण नाही, शिक्षण नसल्यामुळं सर्व्हिस नाही,
ही आमच्यात बेकारी वाढलेली आहे. बरोबर आहे. दोन्ही सभागृहात हे सगळे खडाजंगी सुरू आहे, सगळं चर्चा सुरू आहेत, सगळ्या मंत्र्यांच्या चर्चा सुरू आहेत. किती चिंतेची गोष्ट वाटते, कारण आरक्षण कसं मिळणार याची तर चिंता आता वाटतच असेल तुम्हाला? काय आम्हाला चिंता वाटतेच, परंतु आम्हाला होप्स पण आहेत की त्यांनी सरकारने डिक्लेअर केल्याप्रमाणे आम्हाला द्यावं. फक्त कायद्याच्या कसोटीत बसून टिकावं आरक्षण या मराठा समाजाला देण्यात यावं. बरोबर आहे वैभव. कायद्यात टिकेल असं आरक्षण जे आहे, कोर्टात टिकेल असं आरक्षण जे आहे ते द्यावं, यासाठीच ही सगळी मराठा बांधव जे आहेत या ठिकाणी साहजिकच चिंतन करतायत. आता सरकार कशा प्रकारे आरक्षण देतं, कसं विधेयक मांडलं जातं, त्यामध्ये काय नेमक्या गोष्टी टाकल्या जातात, याकडे सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं पाहायला मिळतं. वैभव, नक्कीच. आणि सभागृहात नेमकं काय होतंय, किती टक्के आरक्षण आणि कसं दिलं जातंय, प्रत्येक बित्तम बातमी आपण TV 9च्या प्रेक्षकांना सगळ्यात आधी दाखवतोय. विनायक, या सगळ्या आंदोलनकर्त्यांना हे देखील विचार की आत्ताच चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात असं म्हटलेलं आहे की आज म्हणजे आजच ATR ठेवला जाईल आणि त्याच्यानंतर विधेयक देखील मांडलं जाईल आणि जर गरज पडली तर उद्याचा शेवटचा दिवस असला तरी सुद्धा अधिवेशनाचा काळ त्यासाठी वाढवण्यात येईल. तयारी आहे का या सगळ्या आंदोलनकर्त्यांची त्यासाठी? समजा हा काळ जो आहे तो अधिवेशनाचा वाढवण्यात आला तर 1-2 दिवस. वैभव, आपण थेट विचारूया त्यांना. ज्या प्रकारे चंद्रकांत पाटलांनी बोललेलं आहे की हे 2 दिवस जे आहेत जर अधिवेशनाचे पुरले नाहीत तर अजून काळ वाढवला जाईल, मग तुम्ही सुद्धा या ठिकाणी थांबणार आहात का? काय नेमकं कशा प्रकारे असेल तुमचं? जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, हे फिक्स आहे. मग त्यांनी 1 दिवस वाढवा 2 दिवस, त्याचा काही संबंध नाही. आम्हाला टिकणारं आरक्षण पाहिजे ही आमची भूमिका आहे. तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. ज्या प्रकारे बैठका युद्ध पातळीवर होताना पाहायला मिळत आहेत, काही नाराजी आहे, काही सुद्धा नाराजी आहे. त्याचं नाराजी सूर जो आहे तो कुठेतरी दूर केला जातोय. तुझ्याकडे पुन्हा एकदा आता एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर कोर्टात जाऊ, ओबीसी नेत्यांचं म्हणणं. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. ओबीसी नेत्यांनीही थोड्याच वेळात बैठक जी आहे ती बोलवलेली आहे. एकूणच घमासान सुरू झालेला आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, थेट इशारा दिलेला आहे ओबीसी नेत्यांनी आणि त्यांनी देखील मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास आम्ही देखील कोर्टात जाऊ, ओबीसी नेते असं म्हणतात आणि काही वेळातच ओबीसी नेत्यांची बैठक देखील पार पडणार असल्याचं कळत आहे. आज मराठा आरक्षण विधेयक सादर होणार आहे आणि त्यातच मुंबईतील आझाद मैदान येथे ओबीसी संघटनांनी आक्रोश आंदोलन सुरू केलेलं आहे. आपल्यासोबत या संघटनांचे, या आंदोलनाचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. बावकर साहेब, सांगाल, आज मराठा आरक्षण विधेयक सादर होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तसेच भाजपाच्या सगळ्याच मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जल्लोषाला सुरुवात करा. त्यातून काय तुम्हाला म्हणायचं, आता याच्या पुढे आपली भूमिका काय असणार आहे? विधेयक कोणत्या प्रकारचं आहे त्याच्यावर आमची प्रतिक्रिया अवलंबून आहे. पण एकंदरीत गेल्या 2 वर्षाचा जो काय हा कालक्रम आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं दिसून आलेलं आहे की मराठा समाजानं ज्याप्रमाणे मागणी केलेली आहे त्याप्रमाणे त्यांना मिळत गेलेला आहे. आयोग स्थापन केला गेला. आयोगाचा अहवाल जो सकारात्मक त्यांना हवा, शासनाला हवा होता, तशा प्रकारचा दिला गेला आणि त्या अहवालाच्या शिफारशींच्या अनुषंगाने आज विधेयक येणार आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की SEBC म्हणजेच ओबीसी आहे आणि या ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं तर त्यामध्ये ओबीसी समाजाचं नुकसान आहे आणि त्यामुळे आमची शासनाकडे अशा प्रकारची मागणी आहे की कोणत्याही प्रकारे ओबीसी प्रवर्गामध्ये घुसखोरी होता कामा नये. आता विधेयक मांडलं जाईल, ते मंजूरही होईल, त्याचा कायदा होईल आणि मराठा आरक्षण अंमलात पण येईल. परंतु आमचा जो आक्रोश आहे तो आक्रोश शासनापर्यंत पोचवायचा आहे. ओबीसींच्या मागण्यांकडे, ओबीसींच्या प्रश्नांकडे पूर्णतः शासनानं दुर्लक्ष केलेलं आहे वर्षानुवर्ष. आणि जेव्हा अशा प्रकारची तत्परता मराठा समाजाविषयीची दाखवली जाते, चांगली गोष्ट आहे. परंतु तीच तत्परता ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि ओबीसींचं म्हणणं ऐकून त्यानुसार शासनानं काही निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आज आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून जमा होणार आहे. बावकरजी, आज जर मराठा आरक्षण विधेयक संमत झालं तर आपली पुढची भूमिका काय असेल? आपण कोर्टात जाणार का? काय स्वरूपाचं आपल्या आंदोलनाची भूमिका असेल? विधेयक कोणत्या प्रकारचं आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. जर त्याच्यामध्ये ओबीसीच्या हिताच्या विरुद्ध काही असेल तर मात्र आम्हाला आंदोलनाचा मार्ग तर आहेच आहे, शिवाय कोर्टाचे देखील मार्ग आम्हाला खुले असतील. कोर्टाचे दरवाजे उघडे असतील. तुमचं काय मत आहे?
भावकर सर म्हणाले तसंच ते जे विधेयक मंजूर होणार आहे त्या मंजूर विधेयकावरती अवलंबून आहे. परंतु एक आहे, जर ते आमच्या मरणाचं विधेयक असेल ना तर आम्ही नक्कीच ओबीसी संघटना, सर्व जातीच्या संघटना ओबीसीतल्या नक्कीच आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, कारण आम्हाला कोर्टावरती पूर्ण विश्वास आहे, आम्हाला तिथे न्याय मिळेल. आपल्यासोबत आणखीनही ओबीसी संघटनांचे नेते आहेत. नेमक्या प्रमुख मागण्या या आक्रोश आंदोलनातल्या आज काय आहेत, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? माझं नाव आहे JD तांडेल, उपाध्यक्ष ओबीसी संघर्ष समन्वय समिती. ऍक्च्युली जेव्हा मराठा आरक्षणाविषयी सगळं सुरू झालं तेव्हा सुरुवातीला काय झालं होतं, सुरुवातीला मराठा समाज म्हणायचा आरक्षण विषयाचा पहिला आहे. त्यानंतर मराठा समाजाची भूमिका बदलत गेली. त्यांना ते म्हणायला लागले की आम्हाला आरक्षण हवं. सुरुवातीला म्हणतात सेपरेट आरक्षण हवं, नंतर त्यांचं असं मत बदलत गेलं की आम्हाला ओबीसीतनंच आरक्षण हवं. ह्या प्रकारे त्यांची बदलत्या भूमिकेमुळे ओबीसी समाज चिंतित झालेला आहे. ओबीसी संघटनांचे सर्वच नेते आक्रमक झालेले आहेत आणि जर का आज मराठा आरक्षण विधेयक हे त्यांच्या हिताचं नसल्यास ते या विधेयकाला कोर्टामध्ये चॅलेंज करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रामसह मी राजेश शिंदे, TV9 मराठी, मुंबई.